अहो संजूचा फोन आलाय, ती येणार असेल म्हणून केला असेल ना. अगं मग उचल की कट होईल. अगं बाय बाय. हॅलो नमस्कार. तुम्ही काय मला येडं समजलं काय? काय झालं? मला काय विचारता काय झालं म्हणून? तुमची ती बच्चे सून येणार आणि आता ती मला अक्कल शिकवणार का? अहो पण बिन काय नाही. तुम्ही जरी मला फसवण्याचा प्रयत्न केला तरी मी फसणार नाही. अहो आम्ही तुम्हाला कशाला फसू? तुमच्या पुरीचा संसार नीट व्हावा असं तुम्हाला वाटत असतं तर तुमच्यापैकी कुणीतरी मोठी व्यक्ती येऊन माझ्याशी बोलली असती, पण नाही. तुमच्या बच्चे सुनी करवी मला फसवाय बघता होय. एक लक्षात ठेवा, मी एकदा फसलोय पण परत फसणार नाही. तुमची बच्चे सून तिच्या रस्त्यातला काटा काढण्यासाठी तुमची पोरगी माझ्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न करती का ह्याच्या मागे अजून दुसऱ्या कुणाचं डोकं आहे ती तुम्हालाच माहिती. काल एक वेळ मला वाटलं विचार करावा, पण शेवटी तुम्ही मला फसवणारच हे कळलंय मला. अहो असं काही नाही. मी आयुष्यभर एक वेळ बिन लग्नाचा राहायला तयार आहे. अहो ऐका की, पण ती तुमची लग्नाची बायको आहे ना. तिचा आणि माझा काही संबंध नाही. आणि शेवटचं सांगतोय, परत मला फोन करून त्रास देऊ नका. परत जर मला फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करीन. काय झालंय मम्मी? पुष्पे काय झालं ग? पुष्पा, अगं पाहुणं काय म्हटलं? हं? अगं पाहुणं काय म्हटलं? अगं काय म्हणले ते तरी सांग. काय म्हणते ते हिला विचारा, हिला माहितीये. अगं तिला काय विचारायचं? काय विषय आहे तू सांग की. हिला कुणी शहाणपणा करायला सांगितलं आता? एकच दोन होऊन बसलाय समजा. म्हणजे काय झालं? अगं पुष्पे कोड्यात कशाला बोलतीयस? काय झालंय ते नीट सांग की. अहो नीट झालं असेल तर नीट सांगाल ना. आपण फसवायला बघतोय असं म्हणली ती. काय? होय, ही तिकडे जाऊन काय बोलली काय माहित. समजा उलट होऊन बसलंय. अगं ते काय म्हणले ते तरी सांग आधी. ते म्हणलं तुमच्या पुरीचा संसार जर नीट व्हावा वाटत असला असतं ना तर तुमच्या मोठ्या माणसांपैकी येऊन माझ्याशी कुणीतरी बोललं असतं. पण नाही, तुमच्या भाचे सुने करवे तुम्ही मला फसवायला बघताय. एकदा फसलो पण आता पुन्हा नाही फसणार. तुमची भाचे सून तिच्या रस्त्यातला काटा काढायसाठी तुमची पोरगी माझ्या गळ्यात मारायचा प्रयत्न करते. ह्याच्या मागं दुसऱ्याच कुणाचं डोकं आहे काय माहित. काल मला वाटलं होतं एक वेळ विचार करावा म्हणून, पण नाही, शेवटी मला कळलं तुम्ही मला फसवताय. ही काय असं म्हटलं? मी काय म्हणतात सांगते का? हिच्या शहाणपणामुळे झालंय समज. मी आयुष्यभर बिन लग्नाचा राहिलो तरी चालल, पण माझा आणि जेडीचा काही संबंध नाही असं म्हणलं ती. जेडे, ते बघा जेडे. मामा तू एकदा फोन कर ना, बोल त्यांच्याशी. आओ तुम्ही अजिबात फोन करू नका. अगं मला एकदा बोलू दे की त्यांच्याशी. अहो त्यांनीच सांगितले परत फोन करू नका म्हणून, नाहीतर कायदेशीर कारवाई करीन. अहो त्या माणसाचं डोकं फिरलंय. वाटेल तसं बोलत होतं मला ती. पण असं कसं बोलले? मी त्यांना भेटले, त्यांच्यावर बोलले, तेव्हा तर त्यांनी माझं समजा बोलणं ऐकून घेतलं होतं. आणि त्यांच्या बोलण्यावरनं तर असं वाटत होतं की त्यांचा समजा गैरसमज दूर झालाय. ए तू तर काय बोलूच नकोस. तुझ्यामुळे झालंय समज. तुला नुसतं वाटलं ना, पण समोरचं काय तुला सांगून करणार आहे का? त्यांना जर गैरसमज दूर झालाय असं वाटलं असतं ना तर त्यांनी त्याच वेळेस फोन केला असता.
वाट बघून विचार करून असा दुसऱ्या दिवशी फोन केला नसता. तुझ्यामुळे उलट त्यांचा गैरसमज पक्का झालाय. समजा पुढे लई पुढे पुढे करायची सवय आहे ना तुला? हा, कशाला गेली होतीस तू तिकडं? तुझ्यामुळे माझ्या पुरीच्या आयुष्याचा वाटोळा झालाय. पांढऱ्या पायाची आहेस तू. तू ह्या घरात आलीस आणि माझ्या पुरीचा संसार मोडला. आणि तू भेटल्यापासूनच अजिंक्य बी बदलल्यात. अहो असं काय नाही मामी, अहो तिचा काहीच दोष नाही यात. तुम्ही काय सांगताय? असं नाही म्हणून माझ्या पुरीच्या आयुष्याचा वाटोळा करून असं नाही तसं नाही म्हणाला तुमचं काय जात आहे? समजा गोष्टीचं मूळ तर तुम्हीच आहेत. तुम्हाला इथं राहायला जागा दिली ना, तीच चुकलं आमचं. लहानाचं मोठं केलं, चांगलं पांग फेडलं तुम्ही, आणि आता तुम्हाला तुमची बायको दिसती होय. जरा काय बोललं की खुपतंय तुम्हाला, पण तिनं काय गोंधळ घातला हे नाही दिसत तुम्हाला. हे अगं तोंडाला येईल ते बोलू नकोस. का अक्कल आहे का नाही तुला? तुम्हाला सगळ्यांनाच लय अक्कल आहे ना. तुम्ही माझीच अक्कल काढा. जेडीच्या नवऱ्यानं बी माझीच अक्कल काढली. पण काय बोलतो माणूस? तुमच्यापैकी एखादं कोणी मोठं माणूस आला असतं तर काही तर झालं असतं. पण हिला पाठवून तुम्ही चूक केली. कुणी सांगितलं होतं हिला शहाणपणा करायला? अगं मीच परवानगी दिली होती तिला. तिने काही मुद्दाम केलंय का? तिने जे काही केलंय ते जेडीच्या चांगल्यासाठीच केलंय ना. तर आली मोठी चांगल्यासाठीच करणारी. ही किती चालू आहे ना, ती चांगलाच माहिती आहे मला. जेडी एकदा का घरात न गेली की अख्खं घर घशात घालता येईल ना, ह्याच्यासाठी चाललं हिचं समज. मला काही माणसं ओळखता येत नाहीत होय, आणि तरी बी तुम्ही तिचीच बाजू वडा. अगं काय बाजू वाढायची? ती मला विचारून गेली होती. मला काय आजाला पण विचारलं होतं तिनं. वय मामी, आम्हाला विचारलं आणि मगच गेली ती. तिनं स्वतःच्या मनानं काहीच नाही केलं. तुम्हाला विचारलं, ह्यांना विचारलं म्हणजे झालं का? एवढंच जर हिला वाटत होता तर मला काही विचारलं नाही का? मी कोणच नाही का? मला काही किंमतच नाही. अहो नाही हो मामी, खरंच माझ्या लक्षात बी नाही आलं. कसं येईल? कारण मला कळलं असतं तर मी आडवं लावलं असतं ना. मग हिला न बोलता होला हो करणाऱ्या नवऱ्याला सांगायचं, आणि मामाला विचारलं की ती कधी नाही म्हणतच नाहीत, नुसती मुंडी हलवणार, म्हणून हिनं शाळा केली अशी. पुष्पा, अगं तुझं बरोबर आहे. तुला विचारायला पाहिजे होतं, पण आता पोरगी म्हणते ना, माझ्या लक्षात नाही आलं. अहो तिचं सोडा, पण तुमच्या पोराचं नाताचं तोंड काही शिवलं होतं का? माझ्या पुरीच्या बाबतीतला एवढा मोठा निर्णय घेताना मला विचार असं वाटलं नाही. आणि ह्यांना बी हिचंच बरोबर वाटतं. स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त झाला तरी ह्यांना लेकीपेक्षा हीच महत्वाची वाटती. का? तर बाचेचा संसार नीट झाला पाहिजे, त्याच्या बायकोला काही कमी नाही पडला पाहिजे. अहो दुसऱ्यासाठी करा मरा, पण स्वतःच्या पुरीचा संसार उद्ध्वस्त झाला त्याचं काय? अगं आपण आपल्या परीने प्रयत्न करतच होतो की. आपण फोन केले, त्यांनी फोन उचलले नाहीत, परत आपल्याला फोन केले नाहीत. मग कसं करणार होतो आपण? मी कालच जेडीशी बोललो. तिची अवस्था शीतलनं बघितली होती म्हणून तिने हे पाऊल उचललं. बाळा, आम्ही आमच्या परीने सगळे प्रयत्न करत होतो ग. आम्हाला काय कळत नाही का तुझी अवस्था? माझी अवस्था काय हे तुम्ही कुणीच नाही समजू शकत. मला काय माझा नवरा सोडून, माझा संसार मोडून इथं तुमच्या बरोबर राहायला आनंद मिळतोय का? तुम्ही सगळे स्वतःचा विचार करता, पण माझा विचार कुणीच नाही करत.